आणि आता बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्या टॉप 50. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत नाव नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या 3 फेऱ्या 5 जूनपर्यंत पार पडल्या होत्या. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 63 केंद्रांवर अतिरिक्त 100 बस धावणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट व महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या पुढाकारातून अतिरिक्त 100 बस धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस इथं विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 56 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वेनं मोठं पाऊल उचलत दंडाच्या रकमेमध्ये दुपटीनं वाढ केली आहे. दंडामध्ये 250 वरून 500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे दंड आणि कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईतील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचे आणि पक्के घर मिळावे म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं कंबर कसलेली आहे. समूह पुनर्विकास योजनेसाठी 19 क्षेत्र निश्चित करण्यात आलेली आहेत. याद्वारे 6,17,229 घरं बांधण्यात येणार असून भांडूपमध्ये सर्वात मोठं क्लस्टर असून इथं 1,02,601 घरं प्रस्तावित आहेत. मुंबईतील पूर्व किनाऱ्यावरील व्हिक्टोरिया डॉक आणि क्रॉस आयलंड परिसरामध्ये मरीना प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तब्बल 424 मरीना उभी करण्याची क्षमता या ठिकाणी असेल. यासाठी L&T या कंपनीने सर्वात कमी किमतीची निविदा दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावामधील पाणी उपसा लवकरच बंद होणार आहे. आता जुन्या शहराला जायकवाडी धरणातील पाणी पुरवठा केला जाणार आहे. मागील वर्षी तुडुंब भरलेल्या हर्सुल तलावातील पाण्याचं महापालिकेनं वर्षभर नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यानं जून महिन्यातही तलावामध्ये तब्बल 19 फूट जलसाठा शिल्लक आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा दिलाय. माहिती आणि अधिकार कायदा वापरताना पूर्वीच्या नियमामध्ये बदल केल्यानं सरकारवर नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. कायद्यातील जुने नियम पूर्ववत ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिकच्या तपोवन परिसरामधील साधुग्राममध्ये केल्या जाणाऱ्या विविध कामांच्या नियोजनाला पुन्हा एकदा ब्रेक लागलेला आहे. तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात मनपाला राष्ट्रीय हरित लवादानं झटका देत वृक्षतोडीला 14 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिलेली आहे. मुंबई पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झालेली आहे. बालकामगारांकडून नालेसफाई केली जात असल्याचं उघडकीस आलंय. वडाळा पूर्व परिसरामध्ये संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर पाण्यात विविध योगासनं करत योग दिन साजरा करण्यात आलाय. 55 वर्षापासून जलतरण आणि 20 वर्षांपासून योग साधना करणारे कृष्णाजी नागपुरे आजच्या 12व्या जागतिक योग दिन आदर्श योगसाधक ठरलेले आहेत. अकोल्यामध्ये योगा दिवस उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय. नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश दिलाय. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे 600 नागरिक सहभागी झाले होते. यावेळी सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागलेली आहे. महिनाभरापूर्वीच शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली. घरात बियाणं आणून ठेवलेली आहेत, पण पाऊसच गायब असल्यानं पेरण्या पूर्णपणे खोळंबलेल्या आहेत. नाशिक शहरातील 26 रुग्णालयांना मनपा वैद्यकीय विभागाकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे. आरोग्य वैद्यकीय विभागानं राबवलेली होती ही मोहीम आणि या दरम्यान ही नोटीस पाठवण्यात आली. शहरातील रुग्णालयांच्या कागदपत्रांची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये 647 नोंदणीकृत रुग्णालयांपैकी 26 रुग्णालयांची कागदपत्र तसंच विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण दाखले आढळून आले नाहीत. वाशिम जिल्ह्यातील जवळका परिसरामध्ये पुलाजवळ रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अकोल्याहून इंटरसिटी रेल्वेनं प्रवास करत असताना डब्यातून खाली पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू. हिंगोलीच्या पारडा शिवारामध्ये शेतातील आखाड्यावर पती पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली.